कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, त्या पोराच्या आई बापा समोर तुमच्याशी काही नीट बोलता आलं नसतं म्हणून त्यांना आम्ही बाहेर पाठवलं। म्हणलं जा चहा घ्या, बिस्किट खावा, जरा डोसकं थंड करा। आपण आता ते परत आले का नाही काही एकच मागणी करणार, तुमच्यावर ऍक्शन घ्या, तुम्हाला पोलिसात द्या। ऐकणार नाहीत ते। नंतर म्हणू नका आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही। मी काही विचारलंच नाही मॅडम तुम्हाला। तुम्ही नाही विचारलं तरी पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ती नीट ऐका। हे प्रकरण जर वाढवायचं असेल तर पोलिसांना बोलवायला लागल, तुमची हाकलपट्टी करावी लागल। आणि जर का हे प्रकरण तुम्हाला वाढवायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता तुमचा राजीनामा लिहून द्या। बाकी पुढं काय करायचं ते आम्ही बघू। आम्ही आपलं काहीतरी सेटलमेंट करू त्याच्या आई वडिलांशी, पण तुम्ही बोला काय करायचं ते सांगा। ओ मास्तरीन बाई, अशा पुतळ्यावानी उभ्या का? हा, देताय नव राजीनामा? झालाय नव तुमचा निर्णय? थांबा थांबा जरा, हे घ्या इकडं कागद आहे, हे घ्या कागद घ्या, पेन घ्या, लिवा तुमचा राजीनामा लिवा। आम्ही पण लगेच एक्सेप्ट करतो, लिवा। मी का देऊ राजीनामा? अरे हाय का आता एवढं सगळं झाल्यानंतर विचारताय का देऊ राजीनामा? त्या पोराला इतकं मारलं ते? मी असं काही केलं नाहीये, मी सांगितलं ना तुम्हाला। हो, तुम्ही 30 कॅसेट कशाला वाजवताय? ऐका आमचं, यातच तुमचं भलं आहे। या पोराचे आई बाप आले तर लई राडा घालतील आणि हे प्रकरण कुठच्या कुठं जाईल। सरकार सरकार ताई अगं यांनी ऐकलंच नाही माझं, डायरेक्ट आतमध्ये आल्यात। अहो सरकार, अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? आज काय तो निकाल लागलाच पाहिजे। काय झालं सरकार? काय ठरवलं तुम्ही? पोलिसांनी बोलवता नव? माझ्या पोराची बघा काय अवस्था झाली आहे। माझ्या पोराचं तोंड किती सुकलंय, काय खायना पिणं झालंय हो माझं पोरग। नुसतं कळवळतंय, इथं दुखतंय म्हणतंय, तिथं दुखतंय म्हणतंय। पार माझ्या पोराच्या डोसक्यातून रगत काढलंय बघा। रडू नको संख्या, लवकर काय ते करा सरकार। हिला शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे समदेश आणि होतील। आणि जोपर्यंत तुम्ही पोलिसांनी बोलवत नाही आम्ही काही इथनं जाणार नाही बघा। हिला शिक्षा झालीच पाहिजे। एकतर हिला शिक्षा द्या, नाहीतर हिला शाळेतून बाहेर काढा। पोरांवर हात उचलणारे शिक्षक कशाला पाहिजे ती शाळेत? मास्तरीन बाई सांगा तुम्ही आता काय करायचं ते? हा, तुम्ही राजीनामा देताय का आम्ही बोलवायचं पोलिसांना? खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही। खोटं कारण हाय का आता? होय बाई होय ही माझं पोरगं म्हणायलाय ना वा तू हा नसल्याला, आणि खोटं कारण म्हणतेस? काय बाई हाय का काय? ताई मी तुम्हाला खरं सांगते, मी तुमच्या मुलाला नाही मारलं। आणि राजीनाम्याचं म्हणाल तर खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही, पुन्हा एकदा सांगते। तुम्हाला काय घ्यायची ती ऍक्शन घ्या। बया बया बया, काय बाई हाय ही? हिला शिक्षा झालीच पाहिजे। खुशाल निघून गेली। त्याची तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही आधी तुमच्या पोराची काळजी घ्या। घेऊन जा त्याला दवाखान्यात, आणि त्याच्या खर्चाची काही काळजी करू नका, तो आम्ही करू। दुर्गे हा ताई घेऊन जा। वय अहो पण असं तिला सोडलं कसं तुम्ही? आज माझ्या पोराला मारले, उद्या दुसऱ्या कोणाच्या पोराला मारल? अहो नाही हो, तिनं खरंच असं काही केलेलं नाहीये। तिनं मारले माझ्या लेकराला, हेच खरं आहे। ताई तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो काय करायचं ते। आणि फुलपगारे, हे असलं काही परत होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या। काय अहो पण मॅडम, आपल्या शाळेमध्ये कधीच असं काही झालेलं नाहीये, आणि आत्ताही झालेलं नाहीच आहे। हा काहीतरी गैरसमज होतं। दिसते ना तुम्हाला माझ्या पोराची अवस्था, आणि असं कसं म्हणताय तुम्ही? तिच्यावर ऍक्शन घ्याच तुम्ही। हा हा, आम्ही त्यांच्यावर नक्कीच ऍक्शन घेणार। तुम्ही आता तुमच्या पोराला दवाखान्यात न्या। चला या तुम्ही।
बघितलं ना फुलपगारे काय होतंय ते शाळेत हा? आदर्श शिक्षिका म्हणून लई टिमकी वाजवत होता तुम्ही. बघितलं ना काय केलं त्यांनी. शाळेचं नाव बदनाम होऊ लागलंय. कळतंय ना हो तुम्हाला? नाही मॅडम, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, अक्षरानं असं काही केलेलं नसणार आहे. शक्यच नाही आहे ते. अहो, ते खरंच खूप चांगले आहे. बस बस बस, त्यांची वकिली थांबवा तुम्ही आता. परत असलं प्रकरण आमच्या मोरं आलं तर मग काय तुमचं खरं नाही. तुमचं पण नाही आणि शाळेचं पण नाही. तर लवकरात लवकर काहीतरी त्यांच्यावर ऍक्शन घ्या. या प्रकरणावर पडदा टाका. ऍक्शन? मी? हा, तुम्हीच घ्या ऍक्शन. ऍक्शन घ्या आणि त्यांना नोकरीवरनं काढून टाका. आणि तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागल तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याची. हा बोला सर. हा, अधिपती, एक 2 मिनिटं वेळ आहे ना तुम्हाला बोलायला? काय महत्वाचं आहे काय? महत्वाचं म्हणजे खूपच महत्वाचं आहे. काय अधिपती साहेब, एक संकट आलं कोणावर? अक्षरावर. काय झालं? काय काय संकट कसलं? अहो, आता एक विद्यार्थी आणि त्याचे पालक शाळेमध्ये आलेले होते. हा ते त्यांचं म्हणणं असं आहे की अक्षरानं त्या विद्यार्थ्याला खूप मारहाण केली. म्हणजे त्याच्या कपाळावरती खोक वगैरे पडली होती. पण काय, पण म्हणजे माझी खात्री आहे की अक्षराने मारहाण वगैरे काही केलेलं नाहीये. काय मग ते पोरग का म्हणाले पण असं? मग तेच तर कळत नाहीये ना. काय नाही हो सर, तुम्ही पण का नाही डोसकर पडला असेल ते पोरं खेळते आता ग्राउंडवर, खेळता खेळता गुडघं फोडून घेतात, नाडगे फोडून घेतात. तसंच काहीतरी झाली असेल दुखापत. तुम्ही पण का नाही कुठला तरी विषय कुठं तरी आपलं घेऊन द्या सोडून. अहो, मी हा विषय सोडू शकत नाहीये. का? मला ऍक्शन घ्यायला सांगितली आहे कुणी? भुवनेश्वरी मॅडम. आई साहेबांनी कळलं की हे सगळं घडलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडम तिथेच होत्या ना. तर त्यांनीच मला आजच्या आज ऍक्शन घ्यायला सांगितली. त्यांनी मला अक्षराला नोकरीवरनं काढून टाकायला सांगितलंय. हा? हो ना. अहो, त्या मुलाचे आई वडील देखील ऍक्शन घेण्याची मागणी करत होते. खूप पॅनिक झाले होते ते. अधिपती, मला काही सुचत नाही हो. म्हणजे असं नोकरी सोड वगैरे ते असलं काय मी अक्षराला बोलूच शकत नाही. आणि भुवनेश्वरी मॅडमना देखील मी नाही म्हणू शकत नाहीये. खरंच काय करू कळत नाहीये मला आता. नाही नाही, लय लोड घेऊन एक काम करा. मला ते काय पोरग्याचं काय नाव, आईबाबाचं नाव, फोन नंबर, पत्ता बित्ता सगळं मेसेज करा. मी बघतो काय करायचं. बरं, थँक्यू अधिपती. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.